त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या गैरमताचा शेवटचा प्याला आहे. जर तसंच नसेल तरी पण जो शाळा संधी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना ॲफिडेव्हिट दिलं तरी त्याला मिळणार आहे. त्यामुळे संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याच्यातली. नाही, यामध्ये ज्याच्या म्हणजे कुळामध्ये गावातल्या व्यक्तीकडे नातेसंबंधातल्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा आधार घेऊन जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे, मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, आणि मग ती त्रिसदस्यीय जी समिती आहे त्याची तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते देईल. तो अधिकार आहे, कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही, ते फार पूर्वीपासूनचं आहे. कारण 1967 पूर्वीचा जो जी काही नोंद आहे ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने 58 लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या, हे देखील मोठं काम झालेलं आहे.